तुमचं पीक कर्ज थकीत आहे का? तुम्ही 2019 ते 2025 दरम्यान पीक कर्ज घेतलं होतं का? किंवा तुम्ही कर्ज वेळेवर भरत असाल आणि सरकारकडून 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची वाट पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा, तुम्ही पाहत आहात महासरकारी योजना। महाराष्ट्र सरकारने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना चा शासन निर्णय जारी केलेला आहे। या GR मध्ये कोणाला 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार, कोणाला 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार, OTS म्हणजे काय, कोण पात्र आणि कोण अपात्र याची सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत न स्किप करता पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे। आणि हो, आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे। मित्रांनो, सरकारने GR मध्ये सांगितलेलं आहे की राज्यातील अनेक शेतकरी दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडतात। त्यामुळे घेतलेलं पीक कर्ज वेळेत भरता येत नाही। कर्ज थकीत झालं की नवीन पीक कर्ज देखील मिळणं कठीण होतं। याच पार्श्वभूमीवर सरकारने हा कर्जमुक्तीचा GR आणलेला आहे। सर्वात आधी जाणून घेऊयात कोणाला 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे। GR नुसार ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक कर्ज घेतला आहे आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होतं, तसेच 31 मार्च 2026 पर्यंत भरलेलं नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांचं जमीन क्षेत्र किती आहे हे पाहिलं जाणार नाही। एका किंवा अनेक बँकांमधील सर्व थकीत कर्जाची एकत्रित रक्कम मोजली जाईल आणि मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिली जाईल। उदाहरण घेऊन समजूयात। समजा रामराव शेतकऱ्यानं एका बँकेकडून 1 लाख रुपये आणि दुसऱ्या बँकेकडून 70,000 रुपये पीक कर्ज घेतलेलं होतं। आता त्याची एकूण मिळून थकबाकी झाली 1,70,000 रुपये, तर त्याला 1,70,000 रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकतो। आता पुनर्गठित कर्जाबद्दल बोलूया। अनेक शेतकऱ्यांचं पीक कर्ज नंतर पुनर्गठन किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदतीच्या कर्जात बदलण्यात आलं होतं। अशा कर्जांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे। 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले आणि 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेले हप्ते यामध्ये विचारात घेतले जाणार आहेत। आता एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळाला होता त्यांच्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली आहे। अशा शेतकऱ्यांना या योजनेत जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे। आता OTS म्हणजे काय हे समजून घेऊयात। OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट, म्हणजेच एक वेळ समझोता। समजा एखाद्या शेतकऱ्याची एकूण थकबाकी 3 लाख रुपये आहे, तर सरकार त्याला थेट 3 लाख रुपये कर्जमाफी देणार नाही, कारण योजनेची मर्यादा फक्त 2 लाख रुपये आहे। अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याने प्रथम 2 लाख रुपयांवरील अतिरिक्त 1 लाख रुपये स्वतः भरावे लागतील, त्यानंतर त्याला 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ दिला जाईल। GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की अशा अतिरिक्त रकमेची भरपाई करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिली जाईल। आता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सांगितलेलं आहे की जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांनाही सरकारकडून प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। सन 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज घेतलं आणि नियमानुसार वेळेत परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल। पण इथे एक अट आहे, जर अशा शेतकऱ्यांनी 2025-26 आणि 26-27 या वर्षात नवीन अल्पमुदत पीक कर्ज घेतलं असेल तर त्याचीही वेळेत परतफेड करावी लागेल। आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर एखाद्या शेतकऱ्यानं 2023-24 किंवा 24-25 मध्ये 50,000 रुपयांपेक्षा कमी पीक कर्ज घेतलं असेल आणि ते पूर्ण भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष भरलेली रक्कम किंवा
किमान 5,000 रुपये इतका प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल। आता जाणून घेऊया कोणत्या बँकांचे कर्ज या योजनेसाठी पात्र असणार आहे। तर राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांकडून घेतलेले कर्ज या योजनेसाठी पात्र राहील। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं अनिवार्य असणार आहे, गरजेचं असणार आहे। तसेच ॲग्रीस्टॅक या प्लॅटफॉर्मवरती नोंदणी करणं देखील बंधनकारक असणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणाला या योजनेचा लाभ मिळणार नाही? GR नुसार विद्यमान माजी मंत्री, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच 25,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन असलेले केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी आणि कर्मचारी, राज्य सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी व कर्मचारी, शेती व्यतिरिक्त उत्पन्नावर आयकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारे व्यक्ती आणि काही सहकारी संस्थांचे अधिकारी व कर्मचारी या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। आता अर्ज प्रक्रिया कशी असेल? GR नुसार संपूर्ण योजना ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे। सरकार स्वतंत्र पोर्टल तयार करणार आहे। अर्ज, पडताळणी, लाभ वितरण सर्व प्रक्रिया डिजिटल स्वरूपात होणार आहे। याशिवाय सरकार सहकार स्टॉक नावाची स्वतंत्र प्रणाली तयार करणार आहे। या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहणार आहे। त्यामुळे भविष्यातील अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी होण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या पात्र पीक कर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। पूर्वीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या काही पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। OTS ची सुविधा उपलब्ध असणार आहे। आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी असणं आवश्यक आहे आणि संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल, महत्त्वाचा वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लगेच लाईक करून ठेवायचा आहे। आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी बांधवाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।